तर सुप्रभात मंडळी, दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि आता आपण निघत आहोत रामेश्वर मंदिर, जे मिठभावच्या इकडे आहे. ठीक आहे, ते पण अत्यंत जुनं मंदिर बोललं जातं. तर आपण आता ते मंदिर करणार आहोत. आत्ताच आज पहाटे जो पाऊस पडत होता, मला असं वाटलं की बाबा गेम होणार आहे. सध्या थांबला आहे, पण ठीक आहे, तयारी बियारी सगळी आपली ह्याच्यात आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही जास्त. आणि इकडून आपलं किती लांब आहे बरं, 15 किलोमीटर लांब आहे, म्हणजे अर्धा तास तरी लागेल पोचायला. तर चला. आणि आपण आता हा रस्ता आपल्याला सेम परत कुणकेश्वरचा दिसणार आहे. तर तो आपला फेमस व्ह्यू पॉईंट किंवा तो फेमस रोड, जिकडून तुम्हाला फक्त आणि फक्त समुद्र दिसेल असं. आणि खूप वेळानंतर आता समुद्र दिसणार आहे ऑन रोड. तर येस, मला पण जरा बरं वाटेल. खूप वेळानंतर 2 दिवसानंतर ऑलमोस्ट मी समुद्राच्या बाजूने गाडी चालवणार. पण एक तुम्हाला व्ह्यू दाखवता, जस्ट होल्डला. आणि जो एवढा भारी दिसतोय ना, म्हणजे आपण हजारदा बघितलं आहे, हजारदा नाही बोलू शकत, खूपदा बघितलं आहे, पण बाबा एक फन आहे बघण्यामध्ये. एक सेकंड, दिसतोय तुम्हाला? हे बघा, तिकडे विंडमिल्स लागलेल्या आहेत आणि इकडे संगम होत आहे. तर असं चला, परत ट्रिप चालू करूया श्री रामेश्वर मंदिरासाठी. हे बघा मंडळींनो, समुद्र, कोकणातला समुद्र. आणि तुम्हाला मागे तिकडे विंडमिल दिसून येत असणार. तर हे बघा राव, काय दिसतंय, जरा जवळूनच दाखवतो तुम्हाला. क्लोजअप शॉट. हे बघा, इकडून हा रस्ता जातो ना, असा फिरून कुणकेश्वरला जातो. आणि तुम्ही हे बघू शकतात, आईची कटकट आहे ना सही आहे, सुंदर आहे, काही बोला. इकडून सनसेट बघायला पण तेवढंच मस्त वाटेल. बघूया, संध्याकाळी इकडे सनसेट करायला मिळाला तर आपण इकडे येऊया. पण हे असं आहे. आणि हा रस्ता बघा, म्हणजे बोलू शकतो ना, ऊन पण आता येत आहे. ये बाबा, ऊन राहून दे, पाऊस नको आहे. पण बघा ना, पूर्ण भारी. आणि आपली लाली पण तेवढी सुंदर दिसते. आणि असं वाटतं ना, एवढी सुंदर सुरुवात झाली आहे ना दिवसाची. टुडे इज अ थर्ड डे. आणि आत्ता मला काहीतरी वाटतं की सुंदर बघा, हा व्ह्यूच बघायला एवढा छान वाटतोय ना. इकडे सगळं गाडी पार्क करून बसायचं आणि सनसेट बघायचा, बस, अजून काहीच नाही करायचं. दॅट्स इट. बघा ना, आणि पाणी पण एवढं शुभ्र दिसतंय ना, तुम्हाला दिसून येत असतील वेव्हजला बघून, एवढं शुद्ध दिसत आहे. हे बघा, तुम्हाला दाखवतो नीट. दिसते तुम्हाला मोस्ट अवेटेड किंवा मोस्ट सिनारिओजवाली जागा. इकडे बरेच जण थांबतात आणि व्हिडिओ निघणार 100% वाला. तर अशी जागा आहे, बघा ना. व्ह्यूज बघा, ज्या प्रकारे ते येतात आहेत बीचवरती, सुंदर ना, छान वाटतं या कॉकपिटवरती बसून हे नजारे बघायला. आणि एवढं सुंदर दिसतंय ना, काय बोलू शकत नाही. आणि पुढे आपलं कुणकेश्वर मंदिर आहे, ते तुम्हाला दिसेल परत. आणि हे कुणकेश्वर मंदिर, आपण येणार आहोत कुणकेश्वर मंदिरला, पण आरामात. पण बघा ना, सही ना. आणि असं म्हटलं जातं की आय गेस हे मंदिर काहीतरी 11व्या शतकातलं मंदिर आहे. म्हणजे मी कन्फ्यूज आहे, 11व्या शतकातलं आहे की 11व्या शतकातलं किंवा 1100 वर्ष जुनं, ते मला नाही माहिती आहे. ते मला एकदा चेक करावं लागेल. पण हो, एवढं जुनं मंदिर आहे. आणि ह्याचा जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला आहे. आणि ह्याला कोकणाची दक्षिण काशी म्हटलं जातं. जस्ट थिंक अबाउट इट. म्हणजे ह्याचं महत्त्व किती मोठं आहे या मंदिराचं, ते तुम्हाला समजतच असणार.
ओके गॅस, तर तुम्हाला दिसूनच आलं असेल आपण आलेलो आहोत मिठभावच्या इकडचं ऐतिहासिक मंदिर श्री रामेश्वर मंदिर. ते तुम्ही बघू शकता. असं म्हटलं जातं, या मंदिराचं महत्त्व काय आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे असं म्हणतात की प्रभू श्रीराम जेव्हा रावणाला हरवून लंकेतून इकडे आलेले भारतामध्ये, तेव्हा त्यांनी इकडे येऊन काय बोलतात शिव महादेवांची पूजा केलेली होती. तर त्याच्यामुळे ह्याला रामेश्वर असं नाव पडलेलं आहे. तर हे असं ह्याचा इतिहास आहे. बघा आपण आतमध्ये जाऊया. दर्शन माहीत नाही तिकडे व्हिडिओ काढायला मिळेल की नाही, पण तुम्हाला मंदिर दाखवतो. आणि ज्या प्रकारे ह्याचे कोरीव कामं केलेली आहेत ना, एवढं सुंदर आहे ना कोरीव काम, तुम्ही बघू शकता तिकडे. या प्रकारे रंग काम आणि नक्षीकाम अत्यंत सुंदर आहे. ओके सर, आय होप गाईज तुम्हाला हे मंदिर आवडलं असणार. सुंदर मंदिर होतं आणि त्याचं नक्षीकाम पण एवढं छान होतं ना, लय भारी वाटलं राव. आणि आता आपण निघत आहोत गाजबा देवी मंदिराच्या दिशेने, जे इकडून किती लांब आहे मलाही माहीत नाही. सध्या ऑफलाईन मॅप माझा वर्क नाही करत आहे. तर आता बघूया मॅपिंगवरती कुठपर्यंत आणि कितपर्यंत पोचतो आहे ते. ओके गाईस, तर आता आपण पोचलेलो आहोत श्री गजबादेवी मंदिराच्या जवळ. तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे. आणि ज्या ठिकाणी ते वसलेलं आहे ना, म्हणजे नो डाऊट मंदिर खूप छान आहे. देवीचं दर्शन घेतलं मी, तुम्हालाही दाखवतो. पण ज्या ठिकाणी हे वसलेलं आहे आणि ज्या लेवलवरती हे मंदिर आहे ना, त्याला तोड नाही आहे. आता असं का मी बोलत आहे ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, असा पूर्ण व्ह्यू मिळतोय मंदिर. पण समोर जो काय व्ह्यू आहे, आई शपथ राव, सही वाटतं यार बघायला गेलं तर. हे बघा, कोकण में ही मजा आहे. मला आता गोकर्ण झालं आहे माझं करून बघायला गेलं तर. गोवा पण झालेलं आहे, पण हे असं दृश्य कुठे बघायला मिळेल का? बघा ना राव. याचं तात्पर्य तुम्हाला अदर साईड ऑफ कुणकेश्वरचं मंदिर दाखवत होतं मला. ते बघा, आय होप तुम्हाला स्पष्ट केवढं मोठं दिसत आहे मला नाही माहीत, पण हे
मंदिर इकडून असं दिसतं. तर चला एक फोटो तर बनत आहे बरोबर, राईट? एक फोटो काढूया आपण. तर तुम्हाला मी येतानाचा व्ह्यू दाखवला, तर जातानाचा व्ह्यू दाखवतो. आपण असू सनसेटला इकडेच 100%. पण हाय 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 क्या नजारा आहे. म्हणजे या नजाऱ्याला कोण अवॉइड नाही करू शकत, कोणच नाही करू शकत. सुपर्ब सुपर्ब. दाखवून झालं आहे मागच्या सिरीजमध्ये मी, तरी देखील म्हणजे रोडच तसा आहे आणि एवढं सुंदर दिसतंय ना. कल्पनेच्या बाहेर आहेत या गोष्टी, कल्पनेच्या बाहेर. होय 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 होय, नाम सांभाळून चालावं लागतं. पण या कल्पनेच्या बाहेरील गोष्टी बघायलाच जास्त मजा येते जर तुम्ही बघतील तर. पोहायचा मूड पण असा वाटतो ना मध्ये मध्ये. तर परत आपला झाडामधुडूम रस्ता येईल. पण हे बघा, झूम करीन मी, पण बघा. आणि बघायला एवढं सुंदर दिसतंय ना, हे एक वेगळा फील येतो या गोष्टींना बघून, कडकवाला. ओके, तर आता आपण आलो आहोत विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या इकडे. हे बघा काय दिसतंय ना, प्रशस्त आणि सुंदर. कडक यार. इकडे पार्किंग आहे, गाडी लावून ठेवू. हे बघा, नेहमी लांबून बघायचं, जवळून बघतो ना तर खूप भारी वाटतंय. 3 वर्ष येऊन गेलो पण इकडे कधी नाही आलो. चला आपण आतून बघूया मंदिर कसं. ओके, तर आता आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जवळ पोचलोय. हे बघा एंट्रन्स बघा. तर आय होप तुम्हाला हे मंदिर आवडलं असणार. हे मंदिर बघायला गेलं तर खूप सुंदर दिसतं. तर तुम्ही लांबून दिसत असेल तर मेक शुअर करा की तुम्ही या मंदिरात यावं आणि दर्शन घ्यावं आणि आजूबाजूचा काय बोलतो निसर्ग सौंदर्य पण बघावं. कारण इकडे खाडी की नदी लागून आहे आणि ज्या प्रकारे मंदिराचं काम पण केलेलं आहे ना, एवढं उत्कृष्ट दर्जासारखं दिसतं आहे ना. म्हणजे नक्षीकाम असून दे किंवा कलरिंग असून दे, बाकी सगळ्या गोष्टी खूप सुंदर आहे. ओके, असं आता आलेलो आहोत आम्ही वसंत विजय रेस्टॉरंटच्या इकडे. एवढं दाखवतो मी काय मागवलं आहे खायला. माकुल मसाला मागवला. ॲक्च्युली फ्राय अवेलेबल नव्हते, तर बोललं ठीक आहे माकुली खाते. तर चला जेवायला चालू करूया.
फायनली कुणकेश्वरच्या बीचवरती आलो आहे. बारीक वाटतंय राव पाण्यात जरासं उतरून. हे बघा ना, उफाळून आलं असं नाही बोलू शकत, पण ते शिंतोडे मला तिकडून असे वरती उडतात ना, ते दिसून येतं स्पष्ट. आणि वेदर बघा, जस्ट पाऊस पडत होता जसं तुम्हाला मी आधी व्हिडिओमध्ये दाखवलं, आणि आता बघा. तर असं आहे काहीतरी आपलं देवगड. देवगडचे सगळे स्पॉट मी दाखवले नाही. जे स्पॉट तुम्हाला याच्यात दिसले नसतील ना, ते माझ्या पहिल्या सिरीजमध्ये मी आले असतील. तर पहिली सिरीज बघा देवगडची, त्यानंतर जे अनस्पॉटेड किंवा जे मी बघितलं नव्हते ना, ते मी ह्याच्यामध्ये कवर केलेले आहेत. तर आय होप तुम्हाला देवगडची ही व्हिडिओ आवडली असणार, कारण जरा काय बोलतो प्रेमाने बनवली हलकीशी. तर असं, तर उद्या वेंगुर्लासाठी निघतो, पण अजून सनसेट बाकी आहे आपला. ज्या प्रकारे जरा एका ठिकाणी बसूया आणि तिकडे आपण सनसेट करून घेऊ. तिथपर्यंत तुम्ही एन्जॉय करा माझ्यासोबत. चला. फायनली एक सनसेट बघायला आलो आपण. देवगडचा ब्लॉग इकडेच संपून जाईल आपला. सनसेट बघून झाल्यानंतर आणि बघू शकता तुम्ही, हे बघा इकडे विंडमिल्स आणि सनसेट व्हायला झालं. मे बी 20 मिनटं तरी दाखवलं तसं, पण सही वाटतं ना. फक्त यायचं जरा वेळ आणि बसायचं. आता मी जास्त काय बडबडत नाही. आता इकडेच आपल्या आजच्या ब्लॉगचा एंड करतो आहे. परंतु हा सुंदर सनसेट आणि हा आवाज येत असेल व्यवस्थित, तर बघून चिल करा. चला, थँक्यू सो मच ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल.